अहो लवकर बाहेर या, बाहेर माणसं जमायला लागलीत. ए बाजूला बाजूला म्हटलं का नाही? तुम्ही काही काळजी करू नका, मी समजवतो त्यांना. बजा, कुठून सुरुवात करायची? कशाला? ह्यासनी हाणायला. ए नाम्या, अरे वाईस थांब की. डॉक्टरांचं म्हणणं काय ते ऐकून घे की. डॉक्टर तुम्ही बघच तो बोला बोला म्हणजे बोलाच. बघाच मी काय करतो ते. तुम्ही म्हणालात म्हणून मंजुळेने माझा कितीही अपमान केला असेल तर मी तिला समजवायला आलो होतो. मी बोललो त्यांच्याशी, ऐकतील त्या. त्यानं ती सुधारली तर ठीक आहे, नाहीतर आमच्या पद्धतीनं समजावायचं काम करतोय आम्ही. ए फुकणीच्या कार कान काय फुटले तो आहे तुझं? काय म्हटले डॉक्टर? काय म्हणले? समजवलंय म्हटलं का नाही? अय, नीट बोलायचं. मी कोण आहे माहितीये का? पंचायत समितीचा सदस्य आहे. नीट बोलायचं. बोल ना. काय करणार? काय करणार? त्याला सांगा माझ्याशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही, नाहीतर ह्याला जिता गाडीन. अरे बजा, अशी कधी भांडणं होत होती का गावात? पण ह्या बाईमुळे गावात भांडणं व्हायला लागली. भुलावली सगळ्या गावाला हिला बाईनं. म्हणूनच म्हणतोय बाहेर काढा, बाहेर गावात हिला. काढा बाहेर, काढा बाहेर हिला. हिला बाहेर काढा. बजा, माझी जरा मदत करतोस का रे? तुमची ओळख करून देते. हे डॉक्टर अजित कुमार देव आणि डॉक्टर हे माझे पती अमर संगपाळ. हा नामदेव माझा लहानपणीचा मित्र, लाडाने मी याला नामू म्हणते. आणि हा बजा, ज्यांच्या वाड्यात मी क्लास घेते ना, ती ही डिंपल. आणि हा संजू, आपल्या जागेचे व्यवहार बघतो ना, तो हाच. तुम्हा सगळ्यांना बघायचं होतं ना मी माझ्या घरात काय लपवले ते? यांना लपवलंय, माझ्या नवऱ्याला. चार चौघात त्यांना जायला आवडत नाही. या अशा परिस्थितीमुळे लोक त्यांची चेष्टा करतील, त्यांच्यावरती हसतील म्हणून घाबरतात ते. लोकांच्या नजरेला भीतात म्हणून इतके दिवस मी माझ्या घरात कोणालाही येऊ दिलं नाही. हो, आणि तुम्हाला मोठा प्रश्न पडला असेल की माझ्या घरात आलेला माणूस कोण होता? तर ते डॉक्टर होते, मुंबईचे. यांना चेक करायला येतात ते. पण तुम्ही सगळ्यांनी त्यांचा संबंध माझ्याशी जोडला, माझ्या आबरूचे धिंडवडे काढलेत. माझ्याबद्दल नाही ते बोललात, मी वाईट चालीची आहे, चुकीचं काम करते.
तुम्ही सगळे मला गावाबाहेर काढायला आला आहात ना, मग काढा ना मला गावाबाहेर, किंवा सांगा मी कधी जाऊ, जाते मी. अब गुस्सा करके कोई फायदा नाही डॉक्टर. मंजू दीदी काय लपत होती ना हे सगळ्या गावासनी कळलंय. तिचं लगीन झालंय हे बी माहित पडलंय आणि तिची जेवढी बदनामी झाली होती ना ती बी धुवून निघाली. आता ती काय तुमच्या हाताला लागणार नाही. तुम्ही चॅलेंज हरलाय डॉक्टर. मी जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत हार मान्य करत नाही. हारणं माझ्या रक्तात नाहीये. मग तुम्ही रक्त बदला. एवढं रागत बघण्यापेक्षा चॅलेंज हरलाय ना त्याचे पैसे द्या मला. तुला सांगितलं नाही तर मी चॅलेंज हारलेलो नाहीये. एवढ्या सहजासहजी हार मान्य करत नाही मी. सोडणार नाही तिला. एकदा हात भाजलाय ना डॉक्टर मग परत कशाला आगीत हात घालताय. मंजू दीदी अपर्णाताई रेश्मा वहिनी सारखी सहजासहजी हाताला लागणार नाही. बघितलं ना तिने तुमच्या प्रत्येक चालीला मुंह तोड जबाब दिलाय. हे बघ माझ्या चाली अजून संपल्या नाहीयेत. तुमच्या आधीच्या चाली बी सगळ्या फेल गेल्या आणि मला खात्री मंजू दीदीकडनं तुम्ही बाकीच्यांसारखं पैसा अजिबात लुबाडू शकत नाही. लुबाडू नाही शकत पण झुकवू तर नक्कीच शकतो ना. आणि या कामात तू मला मदत करणार आहेस. मी क्यों करू मदत. माझा जर फायदा होणार नसेल ना मी तुम्हाला काय बी मदत करणार नाही. तुला माझ्यासोबत काम करून देतो हाच तुझा फायदा आहे. आणि तुला माहितीये मी किती शातीर आहे ते. रेश्माच्या खुनात मी तुला अडकवू शकतो. अयो डॉक्टर हे काय बोलताय तुम्ही. प्लीज असं बोलू नका डॉक्टर. मी तुमचे पाय पडते हात जोडते. प्लीज असं नका बोलू. मी घाबरले डॉक्टर. डॉक्टर एक सांगू का. मंजू दीदीचं चॅलेंज जर तुम्ही जिंकला असता ना तर मी खरंच घाबरले असते. म्हणजे आता पण घाबरली होती पण मंजू दीदीने जशी तुमची चांगली जिरवली ना ते बघून मला लयच कॉन्फिडन्स आलाय. हे तू माझ्या पैशावर जगतेस हे विसरू नको. नाही विसरत म्हणूनच सांगते. माझा जर का फायदा होणार नसेल ना तर मी काय बी करणार नाही आणि तुम्हाला बी काहीच करून देणार नाही. ध्यानात ठेवा. ह्यो कोण बाय आता हिच्या संग. मी पहिल्यांदाच बघितलंय. नानी हे माझे मिस्टर म्हणजे माझा नवरा अमर. अमर या नानी येता. नमस्कार. आणि या काकू. येऊ का नानी. या ही आमची शाळा आहे. ते मंदिर दिसतंय ना ते भैरवनाथाचं आहे आणि त्याच्या पलीकडेच पाण्याची टाकी आहे. अच्छा. आणि हे ऊसाचं शेत दिसतंय ना अख्खं त्याच्या पलीकडे नदी आहे. आपल्याला कधी वेळ मिळाला ना मग मी तुम्हाला घेऊन जाईल. ना चला. ती मंजू बक्की कसली भारी दिसती ना आणि तिचा ह्यो नवरा. आता आहे तो तसा तर त्याला काय करतोस. दुसरी कोणतर असते तर कधी सोडून गेली असते. मग काय तर कोणी लोडणं आयुष्यभर सांभाळत बसणार आहे तेव्हा. हा ना. अरे ती नवऱ्या संग राहते ना म्हणजे 100% काहीतरी असणार. अण्णा. अण्णा हे माझे मिस्टर अमर. आणि अहो हे तानाजी अण्णा दा गावातले जुने जाणते. गावात त्यांना खूप मान आहे. पोरी हे असं खुर्चीवर बसून असते तो. हो. एका ऍक्सिडेंट मध्ये ही अवस्था झाली. पोरा अरे काय काळजी करू नकस. हो बघ ही जखम वरच्याने दिली ना मग बरी बी तोच करणार रे. आपण टेन्शन नाही घ्यायचं. हा आपण सगळं पांडुरंगावर सोडायचं. तोच सगळं करणार आहे रे. आणि मंजू आज पाहुण्यासनी घेऊन ये घरी. चला. हो हो नक्की येईन. आज रातच्याला देवळात भजन आहे.
तो पाहुण्यासनी घेऊन ये, आवडेल त्यांना. चला येतो पाहुणे. बजा, अरे प्रेम बिम सगळं खोटं असतं रे, खोटं असत. तू आयुष्यात आहे ना सगळं कर, पण कुठल्या बाईच्या नादाला लागू नको. हे आता तुम्हाला सांग. बजा, अरे किती स्वप्न बघितली होती मी गाडी पण घेणार होतो. हं. असं मी रस्त्यावरून चाललोय, मी पुढे बसलोय आणि ती अशी मागे बसली. तिने असा तिचा नाजूक हात माझ्या खांद्यावर ठेवलाय. काय काय स्वप्न बघितली होती बजा, आणि काय मांडून ठेवले. कुठं तिचा हात आणि कुठं तुझा हात. हे माकडा, खरं माझ्या हातावर काय कुत्रा हागले बाई. तसं नाही बजा, तुला नाही कळणार. माझं लय प्रेम होतं तिच्यावर, म्हणजे आतापासनं नाही, शाळेपासनं. मी कुणाला सांगितलं नाही. तिला मी रोज बोर चिचा आणून द्यायचो. हा, आणि ना दुकानातून चोरून चॉकलेट पण द्यायचो. डोंगरावर आहे ना, डोंगरावर गेल्यावर तिला मी करवंद द्यायचो. डोंगरची काळी मैना. करवंद. आणि तिनं माझे पार वांद लावले रे. कार तिनं काय केलंय? ते काय तुला बोलली होय, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशी लगीन करणार आहे. आता हाय तिचा नवरा असा म्हणून तिने लपवलं असेल. तिनं लपवलं एवढंच काय ते चुकलं तिचं. पण इथं माझं नशीबच हुकलंय. त्याचं काय नशीबच हुकलंय माझ्या. पहिलीशी लग्न केलं तर ती पळून गेली. जिच्या बरोबर पळून जायचं होतं तर तिचं आधीच लग्न झालंय. मी असाच राहणार आहे रे बाजा. मला बायकोचं सुखच नाही. आता बाटलीच माझी बायको, बाटलीच. ए हुकेल, अरे काय याड वेळ लागलाय काय तुला? दुःखात आहेस का नाही म्हणून तुला दारू पिऊन देतोय मी. अरे बाई लांब गेली म्हणून कोणी बाटली जवळ करतं का? नाही करत ना. नको ना घेऊ टेन्शन तू. अरे गावात तुला कोण ना कोणतरी भेटेलच. आणि तीच तुझ्यावर जीवापाड प्रेम करेल बघ. हा, खरंच बाजा. खरंच. हे देवा, आमच्या जमिनीचं डील लवकर होऊ दे. फार गरज आहे त्याची. म्हणजे अमरचं ऑपरेशन लवकर होईल आणि आम्हाला पहिल्यासारखं जगता येईल. तुझा आशीर्वाद सतत पाठीशी राहू दे. फक्त माझ्यासाठीच मागितलं का स्वतःसाठी काय मागितलंस? आपल्या दोघांसाठी मागितलं. काय हो, काय झालं? का हसताय? किती सोपं होतं ना सगळं, आणि आपण उगाच लोकांना घाबरत होतो. किती बर्डन घेतो आपण लोकांचं, लोक काय म्हणतील याचं. पण कुणालाच काही फरक पडला नाही. हो ना, आधीच मनातून ही सगळी भीती काढायला पाहिजे होती. म्हणजे एवढं सगळं घडलंच नसतं. तुमचा आजार पण लपवल्यामुळे एवढा मोठा प्रॉब्लेम होईल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. मला तरी कुठे कल्पना होती. गावातल्या लोकांसारखी तुम्ही माझ्यावरती शंका घेतली असती तर माझं तर जगच उद्ध्वस्त झालं असतं. तुम्ही नेहमी म्हणता ना की तुम्ही माझ्यासाठी काहीच करत नाही, पण हे सगळं करून तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंय. ह्या अवस्थेत मी एवढंच करू शकत होतो.
तुम्ही हे सुद्धा माझ्यासाठी खूप केलेले. नवरा कसाही असला ना तरी तो बाईचा आधार असतो. तुम्ही माझा आधार आहात, माझी सावली आहात. बाहेर कितीही चटके मिळाले तरी ज्याच्या सान्निध्यात आल्यावरती त्याचा त्रास होत नाही ना, अगदी तसे आहात तुम्ही माझ्यासाठी. तुम्ही नेहमी म्हणता ना की मी तुमच्यासाठी खूप काही करते, पण खरं सांगू, तुमचा आधार नसताना तर मी तुमच्यासाठी काहीच करू शकले नसते. हेही तितकंच खरं आहे. मंजू, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या सोबत असणार आहे. आणि मीही तुमची साथ असेपर्यंत श्वास घेत राहणार आहे. आणि हा वाडा, इथेच मी क्लासेस घेते. मी तुम्हाला सांगितलं होतं ना या वाड्याबद्दल, तो हाच. डॉक्टर, प्लीज जरा हेल्प करता का यांना आतमध्ये घ्यायला? नाही, मी जरा घाईत आहे. असंच असतं माणसाचं. मदतीसाठी केव्हाही हाक मारा, मी हजर असेल असं म्हणायचं, आणि हाक मारली की वेळ नाही असं म्हणायचं. अहो, देव माणूस आहात ना तुम्ही, मग करा की जरा मदत. पकडा. डॉक्टर, थँक्यू सो मच. थँक्यू. ठीक आहे. हा माणूस डॉक्टर वाटत नाही कुठूनही. त्या डॉक्टरचं सोडा हो, आपण वाडा बघूयात. चला. अजय, 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 अगं बाहेर ये. मी बघ कोणाला घेऊन आले. अजय, अगं ये अजय. काय ग, कशाला हळ्या मारतीयास? अजय ये. अजय, मी बघ कोणाला घेऊन आलीये. तुझ्या जावयाला, म्हणजे माझ्या नवऱ्याला. काय काय म्हणतीयास? अहो, दरे काठी. ही सरू आजी, तिचं सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावर आहे. मी जेव्हा इकडे आले ना तेव्हा सगळ्यात जास्त सपोर्ट हिनेच मला केला. माझी लाडकी आजी आहे. नमस्कार करतो आजी. राहू दे तुझा नमस्कार आणि चमत्कार. तू पहिलं चांगला बरा हो, आणि पुढच्या वेळी येताना स्वतःच्या पायाने चालत ये या वाड्यात. आणि तू येशीलच बघ. माझी जीभ लय काळी आहे. मी बोललेलं समज खरं होत. या मंगलताई, दिवाळीमध्ये तुम्ही ज्यांच्या हातचे बेसनाचे लाडू खाल्ले होते ना, त्या याच. ते बाबू दादा. नमस्कार. नमस्कार. डिंपलला तर तुम्ही ओळखलंच असेल. हो. हाय. मंजू दीदी, माझी बी ओळख करून दे की. तर तू मोठा आमदार नाही का लागून गेलात, तर तुझी ओळख नाही झाली तर तिची कामं नाही व्हायची. मम्मी, तू मला सांगितलंय की पाहुण्यान देखत लय काही बोलायचं नाही म्हणून, मग तसं व्हायचं आजीला बी सांग की. तुम्ही याला ओळखलंच असेल ना? हो, हा तुझा स्मार्ट बॉय शुभंकर ना? हा. सांगत असते मंजू तुझ्याबद्दल. मंजू दीदी, जरा दाजींची पण ओळख करून दे. त्यांच्याबद्दल बी काहीतरी सांग की. आता यांच्याबद्दल काय सांगू. हे खूप धाडसी होते. त्यांना ट्रेकिंगची खूप आवड होती. महाराष्ट्राचे जवळजवळ सगळे किल्ले चढून झालेत. मग लढाई बी बघितली असेल की. सोन्या माकडा, लढाई इतिहासात व्हायची, आता नाही होत. मंजू, तू एवढं सांगतेस म्हणजे माझा जावाय खमकाच दिसतोय बघ. स्वभावानं पण लय चांगलं वाटत.